स्वरूप आहे आणि दौऱ्याचं स्वरूप जसं महाराष्ट्रात इतरत्र असतं तसंच आहे. कार्यकर्त्यांना भेटणं, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं, आणि आज निमित्त आहे आमच्या माऊली शेठचं वाढदिवस. त्या निमित्तानं त्यांनी हे सगळे कार्यक्रम आयोजित केले. पण पावसामुळे त्यांचा जो मुख्य कार्यक्रम आहे बैलगाड्याचा, तो त्यांनी बहुतेक चिखल झाल्यामुळे थांबवलेला दिसतो, पुढे ढकललेला आहे. तेव्हा परत येऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल का? कारण तुमचा हा तिन्ही तालुक्यांचा दौरा पाहता. मुळात आम्ही सर्व प्रमुख नेते महाराष्ट्रात जे फिरतो आहोत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून, सरकारकडून नाही. सरकारच्या मनात असतं तर त्याने अजून 4 वर्ष रखडवलं असतं. पण सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यामुळे महानगरपालिकांच्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यांना आता घ्याव्या लागतील. आता तुम्ही म्हणताय त्यानुसार एक तुमचं म्हणणं बरोबर आहे की महाविकास आघाडी म्हणून लढेल का? आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी जी आहे ती कायम राहावी. फक्त विधानसभा आणि लोकसभा एवढ्यापुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषदा आहेत किंवा इतर काही निवडणूक आहेत, पण ते आम्ही आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती आम्ही सोडतो. स्थानिक लेवलला सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका आणि ती तशीच राहील. निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानेच आमदारकीचा राजीनामा मागितल्याचं छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. पक्षातच त्यांची कोणती होत असते? त्यांच्या पक्षाविषयी मी कसं काय बोलू? त्यांच्या पक्ष, बघ, मुळात त्यांचा पक्ष नाही आहे. ते ज्या पक्षामध्ये आहेत अजित पवारांच्या, तो पक्षच नाही आहे, तो चोरलेला पक्ष आहे. त्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, ते दिल्लीत बसतात. त्यांचा जो पक्ष आहे किंवा एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो त्यांचा पक्ष नाही आहे. तो एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे. किंवा अजित पवारचा पक्ष जो आहे, अजित पवारांचा, तो सुद्धा अमित शहांचा पक्ष आहे. म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे, त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का? मी तेही मान्य करतात की त्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. तर ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय आहे. आक्रमक छगन भुजबळ आता कुठेतरी युटर्न घेतात. भारतीय जनता पक्षाशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतरानं किती मर्दा असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो. ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा होत आहेत. चर्चा कशाला होत आहेत? मी बोलतोय ना, काही चर्चा नाही. ठाकरेंचं पडद्यामागून चाललंय काय? ठाकरेंचं पडद्यामागं चाललंय काय? आता पडदा उघडायला वेळ आहे ना. पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल. आणि मी वारंवार सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच एक मान्यता आहे, सकारात्मक अशी भूमिका आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही, अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. मला असं वाटत नाही, कारण हा काय राजकीय व्यवहार किंवा सौदा किंवा व्यापार नाही आहे. भाजपाशी किंवा अन्य पक्षाशी व्यापार होऊ शकतो. पण मनसेच्या नेत्याने सांगितले की प्रस्ताव तुम्ही द्यावा. मी काय कोणाचे प्रस्ताव, कोण काय बोलते त्याच्याविषयी काय हे नाही. शिवसेना हा 55 वर्षापेक्षा जुना पक्ष आहे. आज आम्हाला या EVM आणि व्होटर लिस्ट घोटाळ्यामुळे जागा कमी मिळाल्या असत्या तरी हा महाराष्ट्रातला शिवसेना हा एक प्रमुख पक्ष आहे, मजबूत पक्ष आहे. आणि यापुढे जी चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्माननीय राज ठाकरे त्यांच्याशी होईल ना. कधीपर्यंत साधारणतः या चर्चेला सुरुवात होईल ना? होईल. झाल्यावर तुमच्यापासून काय लपून राहणार आहे का? ती नक्की व्हायला पाहिजे. मी आमची भूमिका सांगतोय की आमच्याकडून कोणते अडथळे नाही आहेत. मी कालही म्हणालो की मराठी माणसांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातल्या, मुंबईसह महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी समस्त मराठी माणूस गट तट विसरून एक आला
आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला, जे दिल्लीत आहेत ते, तर ही बाळासाहेब ठाकरेंना सगळ्यात मोठी मानवंदना ठरेल. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मराठी माणसाच्या स्वाभिमानानं त्यांना जगता यावं या महाराष्ट्रात म्हणून वेचलं. शिवसेना त्यासाठी स्थापन झाली. त्याच्यामुळे आम्हाला एखादं पाऊल पुढे टाकण्यात किंवा एखादं पाऊल मागे घेण्यात या विचारासाठी आम्हाला कमीपणा वाटत नाही. राज ठाकरेंकडून होकार आलाय काही या गोष्टीला? ते बघू ना. सगळ्या गोष्टी आता कशा का अवघड करून जातात. यात होकार नकाराचा प्रश्नच येत नाही. हे काय आम्ही व्यापारी पेढीवर बसलेलो नाही आहोत ना. तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन रिपरेझेंट टपले असं गुलाबराव पाटील म्हणतात. स्वतः ते टपले आहेत, त्यांचं काय होईल? तर ते म्हणतात की तुम्ही असं म्हणता दिलसे म्हणताय आणि मनसे पण बोलत नाही काही. पण त्यांना काय कळलं? बघा, त्यांची युती जी आहे ही अमित शहा बरोबर आहे. त्यांनी त्यांच्या युतीचं पाहावं. त्यांनी त्यांच्या युतीचं पाहावं ना. त्यांची युती अमित शहा बरोबर आहे किंवा मोदींबरोबर आहे किंवा फडणवीसांबरोबर आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. आम्ही काय करतोय किंवा राज ठाकरे काय करतो, ठीक आहे. राज ठाकरेकडे ते चहा पाणी वगैरे करायला जात असतील, त्यांच्या पक्षाचे जे काही नेते आहेत एकनाथ शिंदे. पण भविष्यातलं राजकारण महाराष्ट्रातलं आणि देशातलं झपाट्यानं बदलणार आहे. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी युती होण्याची शक्यता आहे अशी चर्चा होती. होऊ द्या ना चर्चा. तशी चर्चा झाली तर बिघडलं कुठे? मुंबई महानगरपालिका ही नुसती महानगरपालिका नाही. मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे. या मुंबईसाठी 106 मराठी माणसांनी हुतात्मे दिलेले आहेत. महाराष्ट्राची राजधानी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही मुंबई गिळण्याचं काम अमित शहा, नरेंद्र मोदी, फडणवीस करणार आहेत भविष्यामध्ये. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी यांचे सगळे पुढले प्रयत्न राहतील. अशा वेळेला मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मराठी माणसाने एकत्र यायचं ठरवलं राजकीय मतभेद विसरून, तर मला वाटतं मीडियाने आणि पत्रकारांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मराठी माणसासाठी ठाकरे एकत्र येत आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणतात आहे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे मराठी माणसासाठी ठाकरे एकत्रित असतील तर भाजपकडून त्यांचं स्वागत आहे असं सुधीर. बघा, सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि भाजपच्या जुन्या फळीतले नेते आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटू नये म्हणून प्रयत्न करणारे ते नेते होते. त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. हे नवीन भाजपच्या पिढीला कळणार नाही, जे बाहेरून आलेले आहेत. त्याच्यामुळे सुधीर भाऊ जे बोलत आहेत ते त्याचं मी स्वागत करतो. फडणवीसांनी जर ठरवलं तर भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होतील असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. नाही, असं आहे की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा. आता तिसरा, चौथा, पाचवा ते किती करू शकतात? ते 4 मुख्यमंत्री करू शकतात. ते गद्दारांसाठी एकच काय, नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात. या भारतीय जनता पक्षाचं काही खरं नाही. भुजबळांना अनेक पक्षात नाव फरवते असं त्यांनी म्हटलंय. भाजपकडे नाव फरवते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा त्या नाव फरवते पक्षात घेण्यासाठी. मग गेले का नाही? आता ते भाजपमध्येच आहेत ना. आता ते कुठे आहेत? ते अमित शहांच्याच पक्षामध्ये आहेत. त्यांनी ती ऑफर स्वीकारलेली आहे भाजपची आणि ते त्या पक्षात, बघा, तांत्रिकदृष्ट्या ते एखाद दुसऱ्या गटामध्ये असतील, पण त्यांनी अमित शहाचं नेतृत्व मानलेलं आहे. ज्या अमित शहाने शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यांना मुंबई तोडायची आणि महाराष्ट्र तोडायचं, त्या पक्षामध्ये आता या क्षणी भुजबळ आहेत. हे त्याने स्वीकारलं पाहिजे. हेच भुजबळ कधी काळी मराठी माणसासाठी, सीमा प्रश्नासाठी आणि महाराष्ट्रासाठी रस्त्यावर येऊन झगडत होते. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आल्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून राज ठाकरे समाविष्ट होतील का? हा पुढला विषय आहे. चला, थँक्यू. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप आहे. बिबट्या राहील नाही तर मी राहील असं म्हणून शरद सोनवणे आमदार झाले. तर बिबट्यांची संख्या कमी झालेली नाही, सरकारचं दुर्लक्ष आहे. मग तुम्ही आमदारांना का प्रश्न विचारत नाही? बिबट्या राहतील किंवा मी राहीन, ते आहेतच, पण दिसताच कुठे? बिबट्या दिसतोय तरी. काल सुद्धा दिसलेलाच कुठे अजित पवारांच्या कार्यक्रमात, सरकारी कार्यक्रमात. तसं कोणतरी मला सांगत होतं. बघा, हा जो बिबट्या आहे 2 पायाचा, हा आमच्या पक्षात सुद्धा होता. तो राज ठाकरेंच्या पक्षात सुद्धा होता. आता तो अमित शहाच्या पक्षात गेलेला आहे.
महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला जातो. बघा हे सगळे वेगळे विषय आहेत. चला. रुपाली